पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता इतक्या वर्षाचा संसार, या संसारामध्ये सुरुवातीचा काळ हा स्ट्रगलचा असतोच प्रत्येकाचा. स्वतःचं घर करणं, स्वतःचा संसार थाटणं, कसा होता हो स्ट्रगल? त्या दरम्यान कशी साथ दिली एकमेकांना? चांगली साथ दिली. हो, म्हणजे या 42 वर्षाच्या सुखाच्या संसाराचं श्रेय नक्कीच. आणि आई वडिलांचा पण सांभाळ केला. हो का? आज तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यांमधून आईबाबांना किती मिस करताय ते कळायला लागलं. मग त्यावेळेला मला तर नेहमी तेच वाटतं की आज आमच्या खिशात जर पैसे नसतील तर आम्ही लगेच त्याचा परिणाम हा नकळत स्वतःवरती, तो व्यक्त करण्यावरती आम्ही विचार करत नाही. पटकन प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो, पटकन आम्ही रिॲक्ट होतो. तुमच्या वेळेला तसं नव्हतं, तुम्ही एकमेकांमध्येच असाल ना. हो हो, मिळेल त्याच्यात समाधान होतं, मिळेल त्याच्या. पण अशा खूप गोष्टी लक्षात आहेत. अशी झाली आहे का की शेवटचा महिन्याची शेवट आलाय आणि खिशात पैसेच नाही की मग दिरांकडे जायचो, दीर मग 2000 द्यायचे, मग परत पुढच्या महिन्यात ते फेडायचो, परत शेवटचं झाला परत दिरांकडे, मोठ्या दिरांकडे, मोठे जीर होते खारला तेव्हा, मोठ्या दिरा परत ते 2000 घ्यायचे, परत पुढच्या महिन्यात फेडायचो. असे घालवले दिवस. बरं, त्यांचा स्वभाव कसा आहे? प्रश्न नाही, चांगला आहे, चांगलाच आहे. आणि आजींचा स्वभाव चांगला, प्रत्येक समजून घेते. हो, तुम्हाला खूप समजून घेतो. हो, कारण मी पूर्वी फार चिडखोर होतो. तुम्ही चिडखोर होते, वाटत नाही चेहऱ्यावरून. आता मी चिडखोर झाले. अरे काय काळ बदललाय. पण हे कशामुळे झालं असं? हा बदल, इकडचा गुण इकडे कसा काय गेला? कोणामुळे? मुलाकडे नका बघू. त्या ठिकाणी मी आता या दोघांना काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं समान येतात का जरा बघूया. आणि दोघांचंही उत्तर अचूक आलं ना, जुळलं की सगळं जुळलं. तर पहिला प्रश्न आहे, बघण्याच्या कार्यक्रमात कोणता पदार्थ, म्हणजे तुमचा जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा कुठला पदार्थ केला होता घरात? दाखवा. त्यांनी गाजर हलवा म्हटलंय. त्यांनी कॉमन सॉंग टाकलं. आईने म्हणजे करेक्ट उत्तर दिलंय, मिठाई. त्याच्यात सगळं येतं. चला, अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. लग्नानंतर तुम्ही दोघांनी बघितलेला पहिला सिनेमा कुठला? दाखवा समोर. तुमचं आवडतं ठिकाण दोघांनी. लिहिलं की दाखवा समोर. तुम्हाला बँगलोर आठवतं? आणि तुम्हाला कुठे मासुद्दा तलाव, ठाणे. हे कधी गेला होता ठाण्यावर? जायचो नेहमी. नेहमी जायचे ठाण्याला? ठाण्याला राहायला होतो. राहायला कुठे होते ठाण्याला? घंटाळीला, न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे. अच्छा अच्छा, तेव्हा मासुंदा तलावावर फिरायला जायचा. तुमच्या मुलाने तुमच्यापैकी कुणाचा जास्त मार खाल्लाय? आजी मला सांगा, कसं काय जमवलं तो 70 रुपयामध्ये? त्यावेळेला जमायचं, सगळी स्वस्ताई होती. हो, स्वस्ताई असल्यामुळे जमत. किती वर्ष नागपाड्यात होता तुम्ही? नागपाड्यात आम्ही 64 पर्यंत होतो. 1964 पर्यंत नागपाडा. मग नागपाड्यावरून कुठे गेले? नागपाड्यावरून भांडूपला आलो. मला मुद्दाम विचारायचं की साधारणतः आता सगळ्यांना आता कार्ड आली आहेत, अमुक आलंय, तमुक आलंय, बरोबर, पटकन पैशाचा काय प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यावेळेला महिन्याचा शेवट जसा जसा यायचा तेव्हा तेव्हा तारेवरची कसरत होत असेल ना? बहुत, पुष्कळ पुष्कळ व्हायची. ती 4-5 दिवस पगाराला आहेत तोपर्यंत कसरत व्हायची कसरत. गेले दिवस सगळे आमचे चांगले गेले. अशा वेळेला कुठून पैसे? ऐका तर खरं, मी सांगतो सत्य परिस्थिती. हिच्या वडिलांनी मला भेटी दाखल, हिच्या वडिलांनी, माझी नव्हत्या, एक अंगठी दिली होती. मी ते देण्याची पद्धत आहे आमच्याकडे. तर ती अंगठी दिल्यानंतर मी त्या दादरला सराफ होता, त्याच्याकडे द्यायचून 10 रुपये.
त्याच्याकडे असं तीच अंगठीचा प्रवास 8-9 वर्ष चालला सतत महिनाखेरीला. मग पगार झाला की देऊन टाकायचे याचा परत अंगठी घरी यायची. पुन्हा पगारचे महिन्याखेरी द्यायचं. तो मारवाडी काय म्हणला, ही अंगठी माझ्या फार परिचय झाली, तुम्ही अंगठी आणून टाका, 10 रुपये घेऊन जात जा. आणि 10 रुपये घेऊन जायचं. पण आजोबा मला सांगा, आज 59 वर्ष झाली, आजी रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे? ती हा. अहो फार रागवते, मी सांभाळून घेतो म्हणून येणार मी. तसं काही बोलायचं कारणच नाही, भयानक राग येईल. पण एक आहे, आमच्याकडे घरामध्ये आज सुद्धा वस्तुस्थिती अशी सकाळी थोडा वेळ भांडण जास्त वेळ राहत नाही. पुन्हा आम्ही जण काही आगात जे घडलेच नाही. पण आजी आजोबा तर नसतीलच चिडत ना? आजींच्या हसण्यामध्येच बरीच उत्तरं मिळालेली आहेत. मग दोघे चित्रपटाला कुठल्या गेले होते पहिल्या? चित्रपटाला हा, नेलत का कधी आजीला? ही यायला तयार नव्हती. मग कोणाला घेऊन जायचे? नाही आता बोलतायत तुम्ही तसे, ही यायला तयार नव्हती शेवटी म्हणजे. केलं तिला राजी. हा, नेलं आणि ना. गेलो मदर इंडिया पाहिला. का बात आहे. ते अब्बासचा मदर इंडिया फार सुंदर पिक्चर. आज तसे पिक्चर नाही. पण आजी जेव्हा पहिल्यांदा हे चित्रपटाला घेऊन गेले, मध्यंतरात काय दिलं होतं का हो? म्हणजे हल्ली कसं पॉपकॉर्न आणतात. हा, आता आठवत नाहीये एवढं. आजोबा कंजूस माणूस काय देणार हो? तिकीट तरी 2 काढली होती का? एकच? इंटरव्हल पर्यंत तू बघ, इंटरव्हल नंतर मी बघतो. मनाची श्रीमंती तिच्यामुळे शिकलो. नाही मी कंजूस, आजही मी कंजूस आहे. हा, मी कबूल करतो. सत्यमेव जयते. ते मस्त. या गप्पा संपू नयेत अशाच वाटणाऱ्या, पण तरी सुद्धा वेळेचं बंधन असतं म्हणून. आता मी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं बघूया दोघांची अचूक येतात का. पहिला प्रश्न, ज्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम होता त्या दिवशी जी साडी होती त्याचा रंग काय होता? रंग कुठला होता? कठीण. उत्तर तर लिहा, बघूया काय उत्तर लिहिताय ते. मुसुरे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा मामा अपडी तापडी गुटुर गुटुर मुसुरे आजोबा दाखवा, अपडी तापडी गुटुर आजी दाखवा. चॉकलेटी. पुढचा प्रश्न, मुंबईत आल्यानंतर आजोबांनी आजीला पहिल्यांदा कुठे फिरायला नेलं होतं? दाखवा दोघांनी. आजी आता एकमेकांना दाखवा, तुमचं उत्तर त्यांना दाखवा. आजोबा तुमचं. राणीबाग काय माहिती. तिसरा प्रश्न, आजोबांच्या स्वभावातली कुठली गोष्ट आजी तुम्हाला आवडत नाही? दाखवा दोघांनी. आजोबा दाखवा. रागीटपणा, मी कंजूस. काय केलं? त्यांनी लिहिलंय कंजूसपणा. असा माझा पंचनामा झाला. कंजूस म्हणा. आजीने खरं लिहिलंय. रागीटपणा लिहिलं असतं, आवडलं नसतं तर. त्याच्यामध्ये पार्श्वभूमी. पुढचा प्रश्न, पहिला सिनेमा दोघांनी कुठल्या चित्रपटगृहामध्ये बघितला? दाखवा आजी. अरे अभिनंदन. दोघांपैकी जास्त कोण रागावतं? मग नाव लिहू माझं. नाही, आजोबा की आजी? मी म्हणतो बस. दाखवा. आजोबा. आपल्या खेळाच्या नियमाप्रमाणे एक छोटीशी लक्ष्मी, म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस. आजी, हे चॉकलेट तुमच्यासाठी. हे नातवांना देणार तुम्ही. अभिनंदन, शुभेच्छा. म्हणलं कोळ्यात तुला मुंबई जावतो म्हणलं. मग ती वरची डबडा असायचा बावलिया आणि त्याला एक दोरा वाढायचा होता. ही आली मुंबई, हे आलं बोरी बंदर. महिला ते 4 पैसे दावलेलं. ही मुंबई असं बघायचं. हा, असं बघायचं.